आज मंद्रुप येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक आज पार पडली। आज मंद्रुपचे दत्तात्रय राजपूत हे चेअरमन म्हणून आज निवडणूक झाली आणि व्हाईस चेअरमन म्हणून शकुंतला शिळे यांचा निवड करण्यात आला। या निवडणूक हा एका मालकशाहीच्या विरोधात लोकशाही विरोधात लोकशाही बरोबर झाली आणि कित्येक दिवसापासून माजी सहकार मंत्री आदरणीय आमचे दैवत श्री सुभाष बापू देशमुख साहेब सहकार मंत्री असताना सुद्धा विकास सोसायटी हे गावातील एक कणा आहे आणि त्या कणा जर ताक असेल तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं कल्याण होऊ शकते हे कित्येक वर्षापासून सांगत आहेत। त्याच एक पाऊल म्हणून आज मंद्रुप येथील विकास सोसायटी हे आदरणीय सुभाष बापू देशमुख आणि आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीषभाई देशमुख यांच्या नेतृत्वात आज हा निवडणूक त्यांच्या बाजूने झालेला आहे। आज पुढच्या वाटचालीसाठी मी सर्व सभासद आणि संचालकांची मी शुभेच्छा देतो आणि आपल्याकडनं गाव हिताचं काम शेतकऱ्यांच्या कल्याणाचं काम अनेक सोसायटीमध्ये भरघोस असे आपण मराठवाड्यामध्ये वगैरे गेलो तर अनेक ठिकाणी विकास सोसायटी हा एक मॉल तयार करतो, शेतकऱ्यांचे उपकरण विकतात। परंतु अलीकडच्या या आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये विकास सोसायटी हे फक्त पिशवी मध्येच विकास सोसायटी झाल्या होत्या, अजून बाहेर आलं तयार नाही। फक्त निवडणुकीपुरती हे विकास सोसायटी बाहेर येतात, नंतर याचा काही उपयोग होत नाही। परंतु कुठेतरी हा आता आलेला मंद्रुपचा 1 नंबर सोसायटी विकास करतील ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मंद्रुप येथील 1 नंबर सोसायटीचा आज चेअरमनचा निवड प्रक्रियेमध्ये आमचे मंद्रुपचे सुपुत्र दत्तात्रय राजपूत यांचा चेअरमन म्हणून निवड झाली आणि व्हाईस चेअरमन म्हणून शकुंतला शिळे यांची निवड झाली। या 1 नंबर सोसायटीवर 112 वर्षापासून मालकशाही होती, ती मालकशाही आता या सर्वसामान्यांनी मिळून सिद्धूमामा हेळकर यांच्या नेतृत्वाखाली व आमदार सुभाष देशमुख व मनीषभाई यांच्या प्रयत्नाला अखेर आज 1 नंबर सोसायटीवर सत्ता मिळवण्याचा अखेर यश मिळाला आहे।